नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 12 एप्रिलच्या भागामध्ये आपण काल बघितलं तसं मित्रांनो, आता ज्योती ते कावड घेऊन गंगाधर शास्त्रींच्या वाड्यासमोर आलेला असतो आणि वरून गंगाधर शास्त्री सुद्धा आता बाहेर आलेले असतात आणि ते त्याच्याकडे बघून हसत असतात आणि आता बाकी सर्वजण सुद्धा तिथं जमलेले असतात आणि इतक्यातच इकडून सावित्री धावत येते आणि तिच्या मागे दादा सुद्धा धावत आलेले असतात. आणि आता सावित्री एकदम ज्योतीच्या बाजूला येऊन उभी राहते आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो ज्योतीला त्या अवस्थेमध्ये बघून. आणि इतक्यातच आता राणूजी सुद्धा धावत तिथे येतात, पण त्यांना मात्र आनंद झालेला असतो आणि दादा तर डोळे मोठे करूनच ज्योतीकडे बघत असतात. त्यांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर आता वरून गंगाधर शास्त्री म्हणतात, ज्योत्या लागला ना निकाल, कळली ना तुझी लायकी, आलास ना माझ्या घरी पाणी भरायला, असं म्हणून ते हसू लागतात आणि तेव्हा बाकीचे सर्वजण सुद्धा हसत असतात. तर गंगाधर शास्त्री पुढे म्हणतात, तुटला गर्व, मोडला अहंकार, जिरली मस्ती, आणि वर बघून म्हणतात, हे भगवंता तुझी करणी अगाध आहे रे. तर तेव्हा त्या सावित्रीच्या डोळ्यामधून तर पाणी येऊ लागतं मित्रांनो आणि दादा तर खूपच मोठ्या धक्क्यात असतात. तर गंगाधर शास्त्री पुढे म्हणतात, माझ्याशी पैस घेतोस, भर समारंभात 7वी पास होऊन दाखवेन असं आव्हान देतोस आम्हाला या गंगाधर शास्त्र्याला, सोपे वाटले काय? अरे हे कोणा येरागबाळ्याचे काम वाटले? मुळात हा विचार तुझ्या मनात आलाच कसा? भर समारंभात तू आमच्याशी मान वर करून बोलत होतास. आणि आता गंगाधर शास्त्री असं सगळं काही बोलत असतात, पण ज्योती मात्र अजून सुद्धा शांतच असतो आणि त्याच्या खांद्यावरती ती कावड तशीच असते. तर गंगाधर शास्त्री पुढं म्हणतात, ही मगरुरी तुला कुठल्या पुस्तकाच्या पानात सापडली, ती पानच फाडून टाकणार मी. आणि पुढं म्हणतात, बघा वेदांची मुके घ्यायला निघाला होता हा. आणि तेव्हा आता सर्वजण त्याच्याकडे बघून हसतच असतात मित्रांनो. आणि पुढं म्हणतात, उपनिषदाला मिठ्या मारायचं म्हणतोस, मला तुझ्या ठाई आलेले हे घातक धैर्य मातीत मिसळायचं होतं, नेस्तनाबूत करायचा होता तुझा तोरा, आणि तो होणारच होता, कारण या पवित्र मातीत कधीही आसुडी वृत्तीचा विजय झालेला नाही, पराजय हा ठरलेलाच असतो. अशा अमंगल कृतीला या भूमीत नेहमीच गाडलं गेलेलं आहे, हे विसरू नकोस. त्यामुळे तुला आज केलेल्या कृत्याचं हे प्रायश्चित्त मिळणारच, असं त्यांनी म्हटल्यानंतर आता सावित्रीला परत मोठा धक्का बसतो. तर तेव्हा दादा अखेर गंगाधर पंतांच्या समोर हात जोडतात आणि म्हणतात, गरीबाला माफी द्यावी, गरीबाला माफी द्यावी देवा, आजान पोर आहे ते दया करा. तर तेव्हा गंगाधर शास्त्री दादांच्या वरती ओरडतात, म्हणतात, अरे काय दया करा, दया करायला बसलोय का मी इथे? आणि म्हणतात, आणि शूद्रांनो एक लक्षात ठेवा, शास्त्र चुकीला माफ करत नाही. एवढे मोठे ज्ञानोबा माऊली, त्यांना बहिष्कृत जगावं लागलं. तुकाराम महाराज लिहू नये ते लिहिलं, गाथा बुडवावी लागली इंद्रायणीत, मग हा कोण समजतो स्वतःला? तर आता परत दादा शास्त्री बुवांच्या समोर हात जोडतात आणि म्हणतात, शास्त्री बुवा आता ह्या मोरो ह्यो असं वाईट वाकाट नाही वागायचा. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, हे आत्ता बोलताय, तेव्हा का बोलला नाही? वाचा गेली होती. आता हा ज्योत्या नापास झाला म्हणून विनवण्या करतोस, आणि पास झाला असतात तर हलगी लावून नाचला असतात का नाही? तर तेव्हा दादा म्हणतात, नाही नाही देवा. आणि ज्योतीला म्हणतात, ज्योती अरे माफी माग आणि मोकळा हो की. तर तेव्हा ज्योती दादांच्याकडे बघत असतो. तर दादा परत त्याला म्हणतात, अरे माग की माफी. तर तेव्हा आता गंगाधर शास्त्री म्हणतात, थांब गोंद्या, माफी मागून चालणार नाही. आणि म्हणतात, विसाजी तयारी करा, चौरंग आणून ठेवा, कडेपाठ ठेवा, त्या चौरंगावरती मी बसेन आणि हा ज्योत्या सर्वांना देखत माझे पाय धुवेल. आणि तेव्हा आता त्यांनी असं म्हटल्यानंतर आता सावित्री तर खूप रडू लागते, पण ज्योती अजून सुद्धा तसाच कावड खांद्यावरती घेऊन उभा असतो आणि एक शब्दही बोलत नसतो. तर त्यानंतर गंगाधर शास्त्री पुढं म्हणतात, आणि सर्व पुणेकर बघतील हा नामुष्कीचा नयनरम्य सोहळा. आणि त्यानंतर आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते विसाजी असतात ते तयारीला लागतात आणि बाकी सर्वजण हसत असतात. आणि त्यानंतर ते विसाजी चौरंग घेऊन बाहेर येतात. आणि त्यानंतर गंगाधर शास्त्री म्हणतात, विसाजी त्या कावडीवरती गोमूत्र शिंपडून त्याला सुश्रीभूत करा. आणि तेव्हा त्या विसाजी पुढे जातात आणि गोमूत्र शिंपडणारच असतात. तर तेव्हा त्यांना काहीतरी दिसतं आणि ते घाबरतात आणि ते मागे वळून पंत असं गंगाधर शास्त्रींना म्हणतात,
तर तेव्हा गंगाधर शास्त्री विचारतात, विसाजी काय झाले? तर तेव्हा विसाजी सांगतात, पंत कावडीत पाणी नाहीये. तर तेव्हा गंगाधर शास्त्री विचारतात, पाणी नाही? आणि त्यांनी असं म्हटल्यानंतर आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं आणि सगळे एकदम शांत होतात आणि एकमेकांच्याकडे बघून कुजबुजू लागतात. तर तेव्हा आता गंगाधर शास्त्री विचारतात, मग काय आहे त्या कावडीत? तर आता मित्रांनो ज्योती ओरडतो, गुलाल. आणि मित्रांनो ज्योतीने आता असं म्हटल्यानंतर सावित्री तर एकदम आश्चर्याने त्याच्याकडे बघते आणि या सगळेजण म्हणजे आता तोंडावरती हात वगैरे घेतात आणि कोणाला काही कळेनसंच होतं. आणि तेव्हा विसाजी तर मागे जाऊनच उभे राहतात. तर तेव्हा ज्योती आता म्हणतो, गुलाल आहे या कावडीत. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, गुलाल कशाला? मी तर तुला पाणी आणायला सांगितले होते. तेव्हा ज्योती म्हणतो, पाणी आणायचं होतं पण 7वी नापास झाल्यानंतर. पण मी गुलाल आणलाय. याचा अर्थ समजला का गंगाधर पंथ? मी 7वी पास झालोय. आणि असं त्याने म्हटल्यानंतर गंगाधर शास्त्रींना तर एवढा जोराचा धक्का बसतो आणि ते काय असं म्हणून मागेच सरकतात. आणि तेव्हा मित्रांनो आता सावित्री तर छान हसू लागते ज्योतीकडे बघून. आणि मित्रांनो दातांना सुद्धा आता सुखद धक्का बसलेला असतो आणि ते सुद्धा आता ज्योतीकडे बघत हसत असतात. पण राणूजींना मात्र वेगळाच धक्का बसलेला असतो आणि बाकी सर्वजण तर डोळे मोठे करूनच ज्योतीकडे बघत असतात. कारण त्यांना तर एवढा मोठा दुःखद धक्का बसलेला असतो आणि त्यांना काही कळेनासच होतं. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. आणि इकडे बाकीचे ज्योतीच्या बाजूने जे असतात ते सर्व मात्र खूप खुश झालेले असतात. तर ज्योती पुढं म्हणतो, आणि म्हणून मी गुलाल घेऊन आलोय. तर तेव्हा आता गंगाधर शास्त्री थरथर कापत आता ज्योतीला विचारतात, तू 7वी पास झालास? तर तेव्हा ज्योती म्हणतो, आणि तेही अव्वल गुणांनी. आणि तसं तर त्यानं म्हटल्यानंतर आता सगळ्यांना तर खूपच मोठा धक्का बसतो आणि गंगाधर शास्त्री म्हणतात, अव्वल गुणांनी. आणि त्यानंतर मित्रांनो आता ज्योती हसत हसत कावड खाली ठेवतो आणि त्यानंतर मडक्यामध्ये हात घालून आपल्या मुठीमध्ये गुलाल घेतो आणि तेव्हा तो गंगाधर शास्त्रींच्याकडेच बघत असतो. आणि त्यानंतर मित्रांनो चक्क तो गुलाल गंगाधर शास्त्रींच्या अंगावरती उधळतो आणि तेव्हा गंगाधर शास्त्री आपल्या तोंडावरती हात घेतात. आणि जेव्हा तो गुलाल आता सावित्रीच्या अंगावरती जातो आणि दादांच्या सुद्धा अंगावरती जातो तर त्या दोघांना सुद्धा खूप छान वाटत असतं. आणि इकडे मोरू आणि सदाशिव तर हसत असतात. आणि तेव्हा सदाशिव म्हणतो, ऐका हो ऐका, आज पुण्यात नवल घडले. ज्योती फुले 7वी इंग्रजीची परीक्षा पास झाला. आणि मित्रांनो आता अखेर ज्योती आता सावित्रीकडे बघतो. तर त्यानंतर मोरू म्हणतो, आणि तेही अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाला आहे हो. आणि त्यानंतर मित्रांनो आता ते दोघे सुद्धा पुढे येतात आणि त्या कावडीमधून गुलाल घेऊन दोघे सुद्धा गुलाल उधळू लागतात. आणि मित्रांनो तेव्हाच आता तो जो मुका असतो किसन तो आता हलगी वगैरे घेऊन हलगी वाजवू लागतो आणि त्याला तर खूप आनंद झालेला असतो. आणि आता सगळीकडे गुलाल उधळत असतो. सावित्री आता हसत असते आणि ज्योती सुद्धा आता तिच्याकडे बघून हसत असतो. आणि इकडे बाकी सर्वजण आता खुश असतात. तर तेव्हा सावित्री म्हणते, मला खात्री होतीच माझा नवरा जिंकणारच. आणि इकडे गंगाधर शास्त्री तर खूप रागाला आलेले असतात. आणि तेव्हा आता ज्योती सगळ्यांना शांत बसायला सांगतो आणि म्हणतो, गंगाधर पंत, तुम्ही दिलेलं आव्हान मी स्वीकारलं होतं आणि यशस्वीपणे ते पेलून दाखवलं. तुम्ही एखाद्याला दाबू शकता पण पुढे जाण्यापासून थांबवू शकत नाही. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, तू आणि आमच्या पुढे जाणार? तर तेव्हा ज्योती म्हणतो, मला तुमच्या पुढे जायचं नाहीये, मला माझ्या पुढे जायचंय, म्हणून मी इथे कावड घेऊन आलोय. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, कशाला आलास इथे? तेव्हा ज्योती म्हणतो, एक तर तुमचं आव्हान मी भर समारंभात 4 चौघात स्वीकारलं होतं आणि मला त्याचं उत्तरही 4 चौघातच द्यायचं होतं. आणि दुसरं कारण, सर्वांना हे कळावं की ज्ञान हे सर्वांचं आहे, त्यावर कोणा एकाची मक्तेदारी नाहीये. शिक्षण हा सर्वांचा, स्त्री आणि पुरुषांचा अधिकार आहे. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, हे तू ठरवणारा कोण? तर तेव्हा ज्योती म्हणतो, मग तुम्ही तरी ठरवणारे कोण? आणि असं ज्योतीने म्हटल्यानंतर गंगाधर शास्त्रींना तर धक्काच बसतो. तर ज्योती पुढं म्हणतो, मी 7वीची परीक्षा पास होऊ नये त्यामुळे तुम्ही अनेक प्रयत्न केले, षडयंत्र रचलीच, मोजणी वाटणी घाटणी, तोंडी परीक्षा, विनायक पंथ,
सरकारी कारकून आणि एवढंच नाही तर स्वर्गातील चित्रगुप्त माझ्या काकाच्या मानगुटीवरती बसवलात, माझा बोरू मोडला आणि हे सगळं तुम्ही फक्त मी 7वी नापास होण्यासाठी केलं. पण हे करताना तुम्ही त्या तुमच्या भगवंताच्या परीक्षेत नापास होताय हे विसरलात पंत. असं मित्रांनो तो आता सगळ्यांच्या देखत बोलत असतो. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, भगवंताच्या गोष्टी तू मला सांगू नकोस. तर तेव्हा ज्योती विचारतो, का त्रास होतोय? भगवंत फक्त तुमचाच आहे, तो भगवंत आमचा नाही. सांगा, सगळ्यांना सांगा, मी नापास होण्यासाठी तुम्ही प्रयत्न का केले? तर मित्रांनो आता गंगाधर शास्त्रींचा तर तीळ पापड होत असतो आणि ते म्हणतात, अरे कसले प्रयत्न आणि कोण रे तू? बोलून चालून माळ्याचा पोर तू नापास झालास काय, पास झालास काय, त्याचे काय? अरे बकऱ्याने किती मोठा सुरा दाखवला म्हणून वाघ घाबरतो का? नाही ना, हे ध्यानात घे. तेव्हा ज्योती म्हणतो, एका बकऱ्याने सुरा दाखवला म्हणून वाघ घाबरत नाही, पण अशा अनेक बकऱ्यांनी सुरा दाखवला तर काय? आणि असं ज्योतीने म्हटल्यानंतर आता गंगाधर शास्त्रींना परत धक्का बसतो आणि ते म्हणतात, ज्योत्या मर्यादा सोडू नकोस. तर तेव्हा ज्योती म्हणतो, अहो मर्यादा मी नाही तुम्ही सोडताय. म्हणजे कुणब्याचं पोर पास होणार नाही हे गृहीत धरून तुम्ही त्याला शेतावर जाण्यासाठी आसूड भेट द्यायला म्हणून आलात आणि दुसरीकडे तो गोपाळ हरी पास झाला म्हणून त्याचा सत्कार केला. हा भेद का? त्यांच्यासाठी फुलांचा हार आणि आमच्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड का? गोपाळ हरी माझा चांगला मित्र आहे, पण तरी सुद्धा असं का? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, लायकीप्रमाणे दिलेली आहे ती भेट. शेतात जा, नाहीतर पश्चाताप झाला तर मारून घे, म्हणून दिलाय तो आसूड. तर तेव्हा ज्योती म्हणतो, ठीक आहे, तो आसूड मी माझ्याकडेच ठेवेन आणि वेळ आल्यावर तो वाचवेनही. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता परत गंगाधर शास्त्रींना धक्का बसतो आणि म्हणतात, तू परीक्षा पास झालास म्हणून आमची बरोबरी करू शकतोस असं समजू नकोस. आज मी इथे वर उभा आहे आणि तू खाली मातीत. लक्षात ठेव हे अंतर. तू कितीही चाललास तरी सुद्धा युगानुयुगे हे संपणार नाही. तर तेव्हा ज्योती म्हणतो, हा भ्रम आहे तुमचा. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, हा भ्रम नाही, हे सत्य आहे. कारण ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र यांची उतरण कोणीही मोडू शकत नाही. 100 जन्म घ्यावे लागतील. तेव्हा ज्योती म्हणतो, 100 जन्म काय, ही उतरण मी या जन्मातच मोडून दाखवेन आणि माझं शिक्षणच मला धैर्य देईल. आणि मित्रांनो असं तो बोलत असतो. तर तेव्हा सावित्रीला तर ज्योतीचा खूप अभिमान वाटत असतो आणि इकडे आता सर्वजण आता परत एकमेकांच्याकडे बघू लागतात आणि त्यांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो ज्योतीनं असं बोलल्यानंतर. तर तेव्हा आता गंगाधर शास्त्री म्हणतात, हे ऋषीमुनींनी लिहिलेलं आहे, देवाची रचना आहे ही, दैवी आहे आणि हे त्यांनी बनवलेलं आहे. तेही तू 7वी पास, इंग्रजी पास झालेला हे मोडू शकत नाही, हे लक्षात ठेव. तर तेव्हा ज्योती म्हणतो, मला माहिती आहे ही रोवलेली मेघ खूप खोलवर रुतली आहे, पण मी ती काढेन. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, ती कदापिही निघणार नाही. जेवढी काढशील तेवढी खोल जाईल. तुला रक्तबीज राक्षसाची गोष्ट माहिती आहे ना? म्हणजे एक मारला की लाखो राक्षस तयार आणि त्यावर उपाय नाही. तेव्हा ज्योती म्हणतो, यावर एक उपाय आहे आणि ते तुम्हाला माहिती आहे. तेव्हा गंगाधर शास्त्री विचारतात, कोणता? तर तेव्हा ज्योती म्हणतो, सरसो विपरीत श्रेषत सरस्वत्वम नमो साक्षरा विपरीता छेचत राक्षसा एव केवलम. तर ते ऐकल्यानंतर मोरू म्हणतो, वा वा ज्योती वा, काय सुंदर श्लोक बोललास. तर तेव्हा ज्योती म्हणतो, राक्षसाला उलट केले तर त्याचा साक्षरा होतो. साक्षर म्हणजे शिक्षण आणि हे शिक्षणच ही रोवलेली मेघ काढेल आणि तुमच्या माझ्यातलं हे अंतर संपवेल. आणि म्हणतो, गंगाधर पंत, तुमचं आणि माझं काहीच वैर नाही. मी पास होऊन आल्यानंतर तुम्ही या गुलालाची 4 बोटं माझ्या कपाळी लावली असती ना, तर मी धन्य झालो असतो, माझा सत्कार समजलो असतो. या गुलालाच्या 4 बोटांनी आपल्यामधलं हे 4 युगातलं अंतर संपलं असतं आणि मग मी स्वतः या शोषितांच्या, दिनदुबळ्यांच्या अंतःकरणातल्या वेदनेची ही कावड तुमच्या पायावरती रेती केली असती. आणि असं तो बोलत असताना आता गंगाधर शास्त्री तर शांतच झालेले असतात
आणि इतक्यातच मित्रांनो आता राणूजी पुढे येतात आणि नमस्कार करून म्हणतात, पंत वाईट वाटून घेऊ नकासा, भयकलाय त्यो. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, मग समजाव त्याला. तर तेव्हा राणूजी आता ज्योतीला म्हणतात, अरे ज्योती बास कर की आता, माफी माग, आशीर्वाद घे आणि चल घरला. आणि तेव्हा दादा सुद्धा म्हणतात, ज्योती अरे सोडून दे की, झाले नव तुझ्या मनासारखं, मग चल आता घरला चल. तर तेव्हा सावित्री सुद्धा म्हणते, अव चला. आणि मित्रांनो तेव्हा आता सावित्री तर ज्योतीकडे बघून हसत असते आणि ज्योती सुद्धा आता सावित्रीकडे बघून हसत असतो. आणि तेव्हा आता हे दोघे सुद्धा परत आता गुलाल उधळू लागतात. आणि वरती मात्र गंगाधर शास्त्री खूपच रागाला येत असतात. आणि त्यानंतर मित्रांनो आता हलगी वगैरे वाजवत ज्योती आणि सावित्री आता घराकडे येऊ लागतात. आणि ज्योतीला तर सगळ्यांनी उचलूनच घेतलेलं असतं आणि ज्योती खूप हसत असतो. आणि तेव्हा आता गप्पूर चाचा सुद्धा तिथं असतात. आणि तेव्हा गप्पूर चाचा म्हणतात, गोविंदराव बाहेर आ जाओ, शेर आया है, असं म्हणून ते मोठमोठ्याने हसत आता ज्योतीला आपल्या जवळ घेतात आणि त्याला गोड अशी मिठी सुद्धा मारतात. आणि त्यानंतर त्याला गोड भरवत म्हणतात, आसान नाही था लेकिन फते मिळवलीस. आणि तेव्हाच इकडे राणूजी आणि रखमा सुद्धा तिथेच उभा राहून आता त्यांची तोंड मात्र बंद झालेली असतात मित्रांनो. आणि ते दोघे सुद्धा तिथेच उभं राहून ते सर्व काही बघत असतात. आणि इतक्यातच आता दादा बाहेर येतात आणि तेव्हा ज्योती तर सगळ्यांना टाळ्या वगैरे देत असतो आणि सगळेजण खुश असतात. आणि तेव्हा दादा तर बाहेर आल्यानंतर रागाला आलेले असतात आणि थांबा असं जोराने ओरडतात आणि म्हणतात, थांबवा हे सगळं. आणि तेव्हा तो किसन जो असतो तो तर हलगी वाजवायचं थांबतच नसतो. तर तेव्हा दादा पुढे जातात आणि त्याच्या हातामधली हलगी घेऊन फेकूनच देतात आणि ओरडतात, बास. आणि त्यांनी तसं केल्यानंतर इकडे सावित्रीला आणि सगुणावला तर धक्काच बसतो. तर दादा म्हणतात, बस झालं हे वाजवणं. आणि ज्योतीला म्हणतात, काय रे वाघ मारून आलायस का? नाही नव, मग काय हा दोडगूस, अरे परीक्षाच पास झालायस नव, मग कशापायी गेला होतास त्या पंतांच्या दारात? तेव्हा ज्योती म्हणतो, दादा त्यांनी आव्हान दिलं होतं, हे मी पूर्ण केलं, तेवढंच सांगायला गेलो होतो. तर दादा म्हणतात, अरे किती बी झालं तरी ते भूदेव आहेत, चारी येत कोळून प्यालेलं आहेत, त्यांच्यामोर तुझी सातवी म्हणजे सूर्यामोर काजवा, अरे काय बी झालं तरी त्यांची आणि आपली बरोबरी होऊ शकत नाही र. तर ज्योती परत बोलायचा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा दादा त्याच्यावरती जोराने ओरडतात, अरे बस. आणि मित्रांनो आजचा भाग येथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ज्योतीने आता मनाला लावून घेतलेलं असतं दादांचं बोलणं. तर तेव्हा सगुणाव त्याला समजावत असते, अरे नको एवढं मनाला लावून घेऊ. तर तेव्हा ज्योती म्हणतो, बघितलंस कसं वागले माझ्याशी, यांना ना माझ्या शिक्षणाची कदरच नाहीये, म्हणजे कितीही झालं तरी सुद्धा सूर्यापुढे मी काजवा. आणि इकडे मित्रांनो आता गंगाधर शास्त्री हेरंबला वगैरे सांगत असतात, त्या ज्योत्याला दाबलं पाहिजे. आता तुम्ही एक काम करा, त्या ज्योत्याच्या पाळतीवरती राहा, संधी मिळाली की ठेचायचंच त्याला. आणि त्यानंतर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी ज्योती पेठेतून चाललेला असतो आणि तेव्हा इंग्रज अधिकारी जे असतात ते एका बाईला विचित्रप्रमाणे ट्रीट करत असतात. तर तेव्हा ज्योतीमध्ये पडतो आणि म्हणतो, प्लीज डू नॉट इन सच अ मॅनर. तर तेव्हा ते इंग्रज अधिकारी चक्क ज्योतीच्या कानाखालीच मारतात आणि तेव्हा ज्योती जाऊन बाजूला कोसळतो. आणि त्यानंतर ते इंग्रज अधिकारी परत त्या बाईला कसं तरी विचित्र वागणूक देत असतात. तर तेव्हा ज्योती परत उठतो आणि काठीनेच त्या इंग्रज अधिकाऱ्याला मारतो. आणि तेव्हा तो इंग्रज अधिकारी ज्योतीच्या हातातली काठी पकडतो आणि म्हणतो, दिस आउटरेज शॅल बी पनिश्ड. तर तेव्हा ज्योती म्हणतो, आय डोंट केअर, असं म्हणून तो आता रागारागानेच त्याच्याकडे बघत असतो. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि उद्याचा भाग सुद्धा खूप सुंदर असणार आहे मित्रांनो. तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.